हॅलो स्टुडंट, मी कविता शिरसाट, सुमन हायस्कूल नंबर 6, उदना, सुरत येथून आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण अभ्यासणार आहोत विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण क्रमांक 16, आर्थिक उदारीकरण आणि वैश्विकीकरण, भाग 2. तर चला सुरुवात करूया आजच्या अभ्यासाला. विश्व व्यापार संघटन WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघ कदाचित ऐकलेलं असेल, बरोबर ना? ऐकलंय. इयत्ता 9वी मध्ये आपण संयुक्त राष्ट्रसंघाचा अभ्यास हा केलेला आहे. त्यात आपण पाहिलं होतं की संयुक्त राष्ट्रसंघाचे उद्देश जे होते त्या उद्देशांच्या सिद्धतेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेगवेगळ्या अंगांची निर्मिती करण्यात आली. त्याच पद्धतीने राष्ट्रांमधील व्यापार सुरळीत व्हावा, राष्ट्रांचा आर्थिक विकास व्हावा, व्यापार हा वाढावा, याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभ्य देशांद्वारे 1 जानेवारी 1995 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी संस्था विश्व व्यापार संघटन, जिला आपण थोडक्यात WTO म्हणतो, ती संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेचे मुख्य केंद्र स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आले आहे. या संस्थेचे ध्येय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात आधी आहे विश्वातील देशांमधील व्यापारातील अडथळे दूर करणे. जी राष्ट्र WTOचे सभासद आहेत अशा राष्ट्रांमध्ये किंवा विश्वातील वेगवेगळे जे देश आहेत त्या देशांमध्ये आयात निर्यात जे व्यापार चालत असतात त्या व्यापारांमध्ये जे काही अडथळे निर्माण होत असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या अडचणी सोडवण्याचं ध्येय या ठिकाणी विश्व व्यापार संघटनेचं आहे. विदेशी व्यापारात देशाच्या उद्योगांची संरक्षण नीती दूर करणे. तर विदेशी व्यापार करत असताना काही राष्ट्र स्वतःचा व्यापार वाढावा म्हणून इतर राष्ट्रांमध्ये व्यापार करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु स्वतःच्या देशातील उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी इतर राष्ट्रांना, इतर देशांना आपल्या देशात व्यापार करत असताना अडथळे किंवा त्यांना त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण करतात. मग अशा वेळेस अशा राष्ट्रांची जी उद्योगांची संरक्षण नीती आहे ती दूर करण्याचा उद्देश या ठिकाणी विश्व व्यापार संघटनेचा दिसून येतो. त्याच्यानंतर विश्व व्यापार नीती आणि आर्थिक नीतींमध्ये संकलन स्थापित करणं. विश्वातील जी व्यापाराची नीती आहे त्यांच्यात आणि ज्या त्या राष्ट्राची जी आर्थिक नीती आहे त्यांच्यात संकलन स्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विश्व व्यापार संघटनेचं ध्येय आहे. विश्वात उद्भवणारे व्यापारिक भांडणांचे निवारण करणे. व्यापार आला म्हणजे थोडेसे करार मधार्थ्यात आले, करारांमध्ये काही वेळेस गैरसमज होतात आणि आपापसांमध्ये त्यामध्ये व्यापारिक भांडणं ही निर्माण होतात. मग अशी जी व्यापारिक भांडणं आहेत ती भांडणं शांततामय मार्गाने सोडवण्याचं, निवारण्याचं ध्येय विश्व व्यापार संघटनेचं या ठिकाणी आहे. आता आपल्याला पाहिजेत विश्व व्यापार संघटनेची कार्य. विविधलक्षी व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक स्वरूप तयार करणे. जे राष्ट्रांमध्ये व्यापारासंदर्भात करार करण्यात येतात की कोणत्या पद्धतीने कोणतं राष्ट्र किती टक्के कोणत्या देशात व्यापार करेल, त्याला त्याच्यात किती टक्के देशाला वरतर द्यायचं असेल, किती टॅक्स लागेल वगैरे सारखे जे काही करार असतील त्या करारांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी आवश्यक स्वरूप तयार करण्याचं कार्य विश्व व्यापार संघटन करते. विश्व व्यापार संघटन विविधलक्षी राष्ट्रीय व्यापारासाठी चर्चा, विचारणा आणि वाटाघाटीसाठी फोरम किंवा चर्चेसाठीचे एक पीठ किंवा स्थान म्हणून त्या ठिकाणी कामगिरी करत असते. आता राष्ट्रांमध्ये जो व्यापार होतो त्या व्यापारासंदर्भात चर्चा विचारणा करणं, त्याच्यानंतर वाटाघाटी करणं. जसं दोघं राष्ट्रांना त्या व्यापारात फायदा झाला पाहिजे, कुणालाही त्यात विशेष नुकसान जायला नको, दोघांना त्या ठिकाणी सुमेळ साधण्यासाठी एक सेतू सारखं काम, राष्ट्रांना जोडण्याचं काम. सेतू काय काम करतो? ब्रिज हा 2 ठिकाणांना जोडण्याचं काम करतो. त्या पद्धतीने राष्ट्रांमधील व्यापाराला जोडण्याचं कार्य या ठिकाणी विश्व व्यापार संघटन करत असतं. आणि काही अडचणी आल्यास त्या अडचणी सोडवण्यासाठी फोरम म्हणजे चर्चेसाठीचं महत्त्वपूर्ण स्थान हे विश्व व्यापार संघटन बजावतं. त्यानंतर WTO हे भेदभावहीन आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देतं. कोणत्याही राष्ट्रांमध्ये भेदभाव व्हायला नको, सगळ्या राष्ट्रांना समान संधी मिळावी, समान आर्थिक विकास साधण्याची संधी मिळावी, समान व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळावं, ह्या पद्धतीने भेदभावहीन आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं कार्य या ठिकाणी WTO द्वारा करण्यात येतं. जे देश स्वतःच्या राष्ट्रीय नीतीचे अनुसरण करतात त्यांचे अवलोकन करून योग्य सुधारे वधारे सुचवतात. जे राष्ट्र स्वतःच्या राष्ट्रीय नीतीनुसार स्वतःचा व्यापार हा वृद्धिंगत करत असतील तर त्यांचं अवलोकन करून त्यात आवश्यक सुधारे सुचविण्याचं कार्य या ठिकाणी विश्व व्यापार संघटन करत असते.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे भारतीय अर्थकारणावर परिणाम. विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाल्यापासून भारत या संस्थेचा सभासद आहे. त्यामुळे भारतावर या संस्थेचा प्रभाव कसा पडेल किंवा भारताला कशा प्रकारचे फायदे होतील ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. विश्व व्यापारात भारताचा हिस्सा 0.5% होता. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाल्याने आपल्या निर्यातीत वाढ झाली आणि परिणामी विश्व व्यापारात भारताचा हिस्सा डबल झालेला आपल्याला दिसून येतो. 0.5%वरून 1%पेक्षा जास्त झालेला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर WTOचे सभासद असल्याने भारताची तयार वस्त्रांची निर्यात वाढेल. विश्व व्यापार संघटनेचं सभासदत्व स्वीकारल्यामुळे या ठिकाणी विश्व व्यापार करण्यातील जे अडथळे आहेत ते अडथळे दूर झाल्यामुळे भारत तयार वस्त्रांची निर्यात ही त्या ठिकाणी सहज करू शकेल आणि वस्त्रांची निर्यात त्या ठिकाणी वाढेल. WTOचा सभासद झाल्याने भारत स्वतःच्या शेती उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करू शकेल. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याचं मुख्य उत्पादन शेती पिकं आहेत. अशा वेळेस विश्व व्यापार संघटनेचं सभासदत्व स्वीकारल्यामुळे भारत शेती उत्पादनातील जी पिकं आहेत किंवा शेतीतील जी उत्पादनं आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकेल. निर्यातीत वाढ होईल आणि आयात सोबत कमी झाली तर देशात विदेशी भांडवलात वाढ होईल. विश्व व्यापार संघटनेचे सभासद म्हणून भारताला वरील प्रकारचे फायदे होतील, पण त्याचबरोबर भारताला कित्येक अटींचं पालन सुद्धा या ठिकाणी करावं लागेल. विशेषतः भारत स्वतःच्या आंतरिक स्वरूपाच्या सोयी यांच्यात किती वेगाने वाढ करतो आणि विकसित देश भारताबरोबर किती अंशी सहकार्याने वर्तन करतात त्यावर भारतीय अर्थकारणावर परिणाम हे अवलंबून होते. पुढचा मुद्दा आहे टिकाऊ विकास. टिकाऊ विकास व्याख्येप्रमाणे टिकाऊ विकास म्हणजे भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला नुकसान पोचविल्याशिवाय वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे होय. टिकाऊ विकासात पर्यावरणाचे कायमी जतन करण्यावर विशेष भार दिला आहे. जर पर्यावरण टिकलेले असेल तरच मानव हा विकास टिकवू शकतो. म्हणून टिकाऊ विकासात पर्यावरणाचे जतन याच्यावर विशेष भर दिलेला आहे. मानवसृष्टीच्या आजूबाजूचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आवरण म्हणजे पर्यावरण, त्यावर झालेल्या विनाशक परिणामामुळे टिकाऊ विकासाची कल्पना विकसित झाली. वर्तमान पिढींनी जो विकास साधला आहे आणि ज्या वेगाने विकास साधत आहे त्याला भविष्यात टिकवू शकत नाही. वर्तमान पिढीने ज्या सोयी उपभोगल्या आहेत त्याच सोयी भावी पिढीला प्राप्त होतील असे नाही, त्याचे भय निर्माण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर काही शतक पूर्वीचा काळ पाहिला, भूतकाळात जर आपण एक नजर केली तर आपल्याला दिसून येतं की पूर्वीचा मानव जो आहे खूप संघर्षमय जीवन जगत होता. साध्या साध्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागत होता. पायी प्रवास करत होता. हाताने घरघंटीवर किंवा हाताने तो दळण दळत होता. अगदी शेतीसारखं कार्य म्हटलं तरी त्याला खूप मोठ्या प्रमाणावर श्रम करावे लागत होते. परंतु वर्तमान जर आपण पाहिलं तर अगदी काही तासांमध्ये आपण हजारो किलोमीटरचं अंतर हे कापून जाऊ शकतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी मानव हा सुखसुविधेचं जीवन जगत आहे. मिक्सर, ग्राइंडर किंवा चक्की वगैरे सारखी यंत्रांच्या माध्यमातून अगदी घरगुती कामं सुद्धा सहज होत आहेत. शेतीसारखा व्यवसाय म्हटला तरी त्यात वेगवेगळ्या प्रकारची यंत्र येऊन कमी वेळात कमी क्षमात चांगल्या प्रमाणे तो उत्पादन घेऊ शकत आहे. ज्या सुखसुविधा आज आपण उपभोगत आहोत त्याच सुखसुविधा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना उपभोगता येतील असं वाटत नाही का? कारण आज आपण विकास साधत असताना पर्यावरणाला ज्या पद्धतीने नुकसान पोहोचवत आहोत, नैसर्गिक संसाधने ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपत चाललेली आहेत आणि परिणामी ज्या सुखसुविधा आपल्याला उपभोगायला मिळाल्या आहेत, ज्या वेगाने आपण विकास साधलेला आहे तो विकासाचा वेग टिकून राहील किंवा त्या सुखसुविधा आपल्या येणाऱ्या भावी पिढीला उपभोगता येतील असं वाटत नाही. याचं भय आज निर्माण झालेला आहे आणि म्हणून टिकाऊ विकासाची कल्पना या ठिकाणी विकसित होत आहे. आर्थिक विकासामुळे नैसर्गिक संसाधनांचे प्रमाण कमी होत आहे, त्यांची गुणवत्ता कमी होत आहे. अशा परिस्थितीत विकासाच्या कल्पनेत परिवर्तन जरुरी आहे. आर्थिक विकास साधत असताना मानव कमी वेळात आणि कमी श्रमात आज खूप पैसा कमवू इच्छितो किंवा खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती करू इच्छितो, परंतु हे करत असताना परिणामी नैसर्गिक संसाधनांना नुकसान होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याच्यामुळे
अशा परिस्थितीत विकासाच्या कल्पनेत परिवर्तन हे जरुरी आहे. त्याच्यामुळे जे नुकसान पर्यावरणाला झालेलं आहे त्याचे परिणाम आपल्याच येणाऱ्या भावी पिढींना भोगावे लागतील. म्हणून आजचा विकास आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास हा टिकाऊ विकासाच्या कल्पनेत करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक साधनांचे संरक्षण तसेच त्यांच्या संवर्धनाकरिता व्यूहरचना. पहिला आहे पुन्हा उपयोगात घेण्यात येतील असे नैसर्गिक साधने जसे शेतीलायक जमीन, जंगले, जलसंपत्ती वगैरेचा उपयोग त्यांची गुणवत्ता टिकून राहील त्या पद्धतीने करावा. शेतीलायक जमीन असेल, जंगल असतील किंवा जलसंपत्ती असेल यांना आपण पुन्हा उपयोगात घेऊ शकतो, परंतु केव्हा, जेव्हा त्यांची गुणवत्ता टिकून राहिली असेल. जर पाणी प्रदूषित झालेलं नसेल तर त्याला आपण पुन्हा उपयोगात घेऊ शकतो, उद्योगांसाठी त्याचा वापर करू शकतो. तर या पद्धतीने पुन्हा उपयोगात घेण्यात येतील अशा संसाधनांची गुणवत्ता टिकून राहील या पद्धतीने आपल्याला त्यांचा उपयोग करायचा आहे. जी नैसर्गिक साधने एकदाच उपयोगात घेता येतील जसे कोळसा, पेट्रोलियम, खनिज यांचा उपयोग काळजीपूर्वक करावा, कारण ही संसाधने एकदा उपयोगात घेतल्यानंतर त्यांना पुन्हा उपयोगात घेता येत नाही. म्हणून त्यांचा उपयोग हा काळजीपूर्वक करायचा आहे. आवश्यक असेल तरच करावा, गरज असेल तेव्हाच करावा. वाहन व्यवहाराचा खर्च कमीत कमी होईल अशा रीतीने उद्योगांचे स्थान नक्की करावे आणि वाहने व उद्योगात पर्यावरण मित्र टेक्नॉलॉजीचा उपयोग वाढेल असे प्रयत्न हाती धरावे. विद्यार्थी मित्रांनो, उद्योग सुरू करत असताना या ठिकाणी जिथे कच्चा माल किंवा श्रमाची उपलब्धता सहज असेल अशा ठिकाणांना उद्योगांचे स्थान म्हणून नक्की करता येईल. उदाहरणार्थ आपल्याला साखर उद्योग उभारायचा आहे आणि जवळपास कुठे ऊस उत्पादनच होत नसेल अशा ठिकाणी जर हा साखर उत्पादन उद्योग सुरू केला तर आपल्याला ऊसाची वाहतूक करण्यासाठी लांबून वाहतुकीचा खर्च वाढेल. किंवा ऊस उत्पादन तर होत आहे परंतु जवळपास श्रमिकच उपलब्ध नाहीत किंवा साखर विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. मग अशा वेळेस ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो, वाहन व्यवहाराचा खर्च वाढतो आणि परिणामी पेट्रोल, खनिज यांचा व्यय सुद्धा त्या ठिकाणी वाढतो. मग अशा वेळेस वाहन व्यवहाराचा खर्च कमी होईल या दृष्टिकोनातून उद्योगांचं स्थान नक्की करावं. वाहन आणि उद्योगांमध्ये पर्यावरण मित्र टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा, म्हणजेच पर्यावरणाला नुकसान न करता पर्यावरणाची गुणवत्ता टिकून राहील अशा पद्धतीने वाहनांचं आणि उद्योगांचं त्या ठिकाणी देखरेख आपल्याला केली पाहिजे. PUC वगैरे आपण कशासाठी काढतो ते यासाठीच काढतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे जी साधने अनेकदा उपयोगात घेता येतील तशी असतील त्यांना महत्तम उपयोगात घ्यावे, जसे की वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या किंवा सिंचन योजनांचा एकापेक्षा जास्त उपयोग. उदाहरणार्थ वीज उत्पादन, पूर नियंत्रण, वाहन व्यवहार वगैरे. बहुउद्देशीय योजना आपण ऐकलेलं असेल. वाहन व्यवहारासाठी किंवा पूर नियंत्रणासाठी किंवा वीज उत्पादनासाठी या बहुउद्देशीय योजनांचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो. धरण बांधलं की त्या धरणातून वीज उत्पादन करता येतं, पूर नियंत्रण करता येतं. त्याच पद्धतीने आंतरिक किंवा राज्यांतर्गत जलवाहतुकीसाठी सुद्धा त्याचा आपण उपयोग हा करू शकतो. नैसर्गिक साधनांचा दुरुपयोग न होणे, औद्योगिक कचऱ्याचा बिनआयोजित निकास, विषारी रसायने वाढत जाणाऱ्या घाणेरड्या वसाहती थांबविणे. नैसर्गिक संसाधनं ही विवेकपूर्णरित्या या ठिकाणी वापरली गेली पाहिजेत. उद्योगातून जो कचरा बाहेर पडतोय, रासायनिक असेल किंवा सॉलिड वेस्ट कचरा असेल, तर ह्या औद्योगिक कचऱ्याचा एक आयोजनपूर्वक जे निकास केला तर त्याच्यातनं काही घटकांचा आपण रिसायकल करून पुन्हा उपयोग करू शकतो आणि पर्यावरणाला होणारं नुकसान या ठिकाणी टाळू शकतो. घाणेरड्या वसाहतींवर या ठिकाणी नियंत्रण आणणं आवश्यक आहे. उत्पादनाच्या सर्वच क्षेत्रातून सौर आणि पवन ऊर्जा सारख्या बिनपारंपरिक ऊर्जेचा उपयोग वाढवला पाहिजे, कारण सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ही नेहमी मिळत राहणार आहे, जी सहसा संपणार नाही अशा प्रकारची ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचा वापर करून जी पुन्हा उपयोगात न घेता येणारी संसाधनं आहेत त्यांची आपण बचत करू शकतो. यासाठी उत्पादनाच्या सर्व क्षेत्रातून सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा उपयोग आपण वाढवला पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठीचे उपाय. पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी स्वीडनच्या स्टॉकहोम शहरामध्ये इसवी सन 1972 मध्ये
पहिल्यांदा पृथ्वी परिषद भरली. विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वी परिषद केव्हा भरली, तर 1972 मध्ये. पहिल्यांदा कुठे भरली, तर स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात भरली. आणि त्यानंतर वेळोवेळी वैश्विक स्तरावर पर्यावरण संबंधी वेगवेगळे अनेक संमेलन आणि शिबिरांचे आयोजन केले. त्यात पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलण्याचे नक्की करण्यात आलेलं आहे. भारत सुद्धा या वैश्विक प्रयत्नात सामील झालेला आहे आणि सरकारच्या पर्यावरणाच्या जागृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर विविध प्रयत्न करत आहे. जसे देशातील मुख्य शहराच्या प्रदूषणाची माहिती प्रकट करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की जी ग्रामीण विस्तार आहेत त्यांच्यात पर्यावरणाचं प्रदूषण हे खूप कमी प्रमाणात झालेलं दिसून येतं, परंतु विपरीत जर पाहिलं तर शहरी विस्तारांमध्ये पर्यावरणाचं प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यातल्या त्यात जी मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी यांचं प्रमाण अधिकच वाढलेलं आहे. मग अशा वेळी जी मुख्य शहरं आहेत त्यांच्यामध्ये प्रदूषणाची माहिती ही अपडेट करत राहणं, जेणेकरून नागरिक असतील, उद्योजक असतील किंवा त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासन असेल ते पर्यावरणाच्या बाबतीत दक्ष राहील आणि पर्यावरण प्रदूषणाचं नियंत्रण आणण्यासाठी ते प्रयत्न करत राहतील. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रदूषण बोर्डाची स्थापना करण्यात आली. आपण जे पाहतोय की मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे, मग प्रदूषणाला नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष भूमिका बजावण्यासाठी किंवा विशेष कामगिरी करण्यासाठी या ठिकाणी केंद्र आणि राज्य प्रदूषण बोर्डाची स्थापना करण्यात आली, जे आपापल्या कक्षेवर पर्यावरण नियंत्रण करण्यासाठी कार्य करतात. जगभरात 5 जून हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिवशी पर्यावरण जागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती धरण्यात येतात. 1981 मध्ये भारत सरकारने वायू प्रदूषण नियंत्रण कायदा पसार केला पर्यावरणाचे प्रदूषण थांबविण्यासाठी. ओझोनच्या स्तरांची भोगे. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान विषयात तुम्ही ओझोन वायूचं किंवा ओझोनच्या स्तराचं महत्त्व अभ्यासलेलंच आहे आणि त्याबरोबर हे पण तुम्ही अभ्यासलं आहे की ओझोनच्या स्तराला आज पर्यावरण प्रदूषणामुळे छिद्र पडत आहेत आणि भविष्यात त्याचे वाईट परिणाम सजीव सृष्टीला भोगावे लागू शकतात आणि म्हणून ओझोनच्या स्तराला पडलेल्या छिद्रांना बुजण्यासाठी किंवा ती छिद्र पुढे वाढू नये, परमाणु कचऱ्याचा योग्य पद्धतीने निकाल होणं आवश्यक आहे. जैविक विविधतेचे जतन व्हावे यासाठी वैश्विक स्तरावर एक समजुती झालेली आहे. असे पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ही 1 किंवा 2 व्यक्तींची नसून आपल्या सर्वांची आहे. जर आपण प्रदूषणावर अंकुश ठेवला नाही तर तो दिवस लांब नाही की जेव्हा पृथ्वीवरील समग्र जीवन हे नष्ट झालेले असेल. तर या ठिकाणी आपला पाठ संपतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्याय पोथीत सोडवायचा आहे आणि सोबत त्याच्यातील प्रश्न उत्तर ही पाठांतर सुद्धा करायची आहेत. अडचण असल्यास तुम्ही तुमच्याकडे वर्ग शिक्षकांकडे आणि विषय शिक्षकांचा फोन नंबर आहे, तेव्हा फोन करून किंवा कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकतात.